नहीं नहीं साहब, मैं तो अपनी पूरी ज़िंदगी लोगों की नज़रों से छुप कर जीता था। किसी के सामने आकर या किसी को मारकर या खुद पर अटेंशन लाकर मेरा भला फ़ायदा ही क्या होगा साहेब? त्यावेळी एकदा मला रात्री विवेकने मला जिमवर झोपताना बघितलं होतं. बस साहेब, तेव्हापासूनच माझा जिमवर झोपण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता. खूप मुश्किल झालं होतं मला जिमवर झोपणं. फिर उस दिन, हाँ साहब, यही फ़ोटों का इस्तेमाल करके मैंने फिर जिम पर अपने सोने का बंदोबस्त कर लिया था. साहेब, त्या रात्री मी जिमवर झोपून होतो जेव्हा विवेकवर हल्ला झाला होता. मैंने कुछ आवाज़ तो सुनी थी, लेकिन मैं सो रहा. तर साहेब, बाहेर उठून जाऊन बघून कोण स्वतःला उगाच अडचणीत कोण टाकून घेईल ना.